व्यवसायाची सुरुवात कशी करायला पाहिजे? आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप तरुण असे आहेत की ज्यांना आता नोकरी मिळत नाहीये आणि ते फ्रस्ट्रेट झाले. नाईलाज असतो म्हणा किंवा काही जण इन्स्पिरेशन घेऊन स्वतःचा बिझनेस सुरू करतात आणि हा बिझनेस सुरू करताना पूर्ण जर नॉलेज असेल त्या बिझनेसबद्दल तर ते नक्कीच यशस्वी पण होतात. पण जर महाराष्ट्राचाच विचार करत असू तर महाराष्ट्रामध्ये असे बरेच तरुण आहेत स्वतःचा बिझनेस सुरू करायचा प्रयत्नात असतात. त्यांना मार्गदर्शन करणारं कोणी नसतं. जर आपण पाहिलं गुजरात असेल किंवा मारवाडी कम्युनिटीज असतील, सिंधी कम्युनिटीज असतील, ज्या बिझनेस कम्युनिटीज आहेत त्या बिझनेस कम्युनिटीजमध्ये काय होतं की घरामध्ये कुणी ना कुणी व्यापार करायलेला असतो आणि त्यांचा जो अनुभव असतो बऱ्याच वर्षाचा, त्या अनुभवाच्या जोरावर ते त्यांच्या नव्या पिढीला बिझनेसमध्ये घेऊन येतात आणि ते त्या बिझनेसमधले जे छोटे छोटे मुद्दे आहेत, ज्या मुद्द्यांमुळे बिझनेस यशस्वी होतो, ज्या गोष्टींमुळे बिझनेस फेल होतो, त्या सगळ्या गोष्टी हळूहळू ते शिकवतात. आज आपल्या मराठी तरुणांना किंवा आपल्या गृहिणी ज्या आहेत महाराष्ट्रामध्ये, ज्या स्वतःचा व्यापार करण्यासाठी इच्छुक आहेत, अशा व्यक्तींना मार्गदर्शन जर चांगलं मिळालं तर नक्कीच ते बाकी बिझनेसेस जसे करतात त्याच पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं ते फ्लरिश करू शकतात. त्याच्यासाठी गरज आहे की कोणीतरी जे बिझनेस करावा, कोणता करावा याचं मार्गदर्शन त्यांना योग्य पद्धतीनं मिळायला पाहिजे. तर जसा तुम्ही प्रश्न विचारला की बिझनेस कोणता केला पाहिजे, यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की बिझनेस असा करावा की जो बिझनेस मार्केटमध्ये त्याची मागणी जास्त असावी, ऑलरेडी सप्लाय कमी असावा. असे खूप बिझनेस आहेत ज्याची मागणी खूप जास्त आहे, सप्लाय कमी आहे. दुसरी एक फार मोठी चूक होते आपल्या बिझनेसेसमध्ये की आपण बिझनेस निवडताना पूर्ण वर्षभर चालणारा बिझनेस बरेच जण नाही निवडत. बरेच जण असा बिझनेस निवडतात जो सीझनल असेल. जर तुम्ही पाहिलं तर बरेच आपले मराठी तरुण कुणी आईस्क्रीमचा बिझनेस आहे, म्हणजे कुणी कूलरचा बिझनेस आहे, कुणी एसीचा बिझनेस आहे, जे बिझनेस सीझनल आहेत, मान्सूनवर बेस्ड बिझनेस आहेत, असे बिझनेस करतात. बरेच जण शेतीचे उपकरणं विकण्याच्या बिझनेसमध्ये जातात. त्याचं कारण असं आहे की ते कोणत्याही गावात त्यांना वाटतं की आपण हे सुरू करू शकतो. बरेच जण लाखो रुपये इन्व्हेस्ट करतात आणि सुरू करतात, पण तो जो गॅप असतो, ज्या पिरियडमध्ये ते उपकरणं वापरात येतात, तो गॅप फार छोटा असतो आणि त्या गॅपमध्येच तुम्हाला काय बिझनेस करायचा आहे ते करा. असंच उदाहरण बी बियाणाचं आहे. मार्जिन चांगलं आहे पण त्याचा जो स्पॅन आहे तो वर्षभरात फक्त 2 सीझन लोकांना मिळतात, म्हणजे विशिष्ट कालावधीमध्येच ते चालतात. एक्झॅक्टली. आणि मग त्या कालावधीसाठीच तुम्हाला प्रिपेअर्ड राहावं लागतं. म्हणजे तुमचं खर्च पूर्ण वर्षभर चालणार आहे आणि तुमचं इन्कम जे आहे ते फक्त त्या 2 सीझनवर किंवा 2 महिन्यावर अशा पिरियडसाठी तुमचं डिपेंड आहे. तर असा बिझनेस शक्यतो निवडू नये की जो सीझनवर डिपेंड असावा. राऊंड द इयर पूर्ण वर्षभर जो बिझनेस चालतो असा बिझनेस जर निवडला तर त्याचे सक्सेस होण्याचे चान्सेस खूप चांगले आहेत. नमस्कार मित्रांनो, व्यवसायाच्या शोधामध्ये आपण आज लातूर येथे आलेलो आहोत. आपण महाराष्ट्रभरामध्ये वेगवेगळ्या व्यवसायाच्या यशोगाथा असतील किंवा वेगवेगळे व्यवसाय असतील हे कव्हर करत असतो आणि हे कव्हर करत असताना त्या ठिकाणी बऱ्याच जणांनी आपले व्यवसाय भारत ॲग्रीटेक या कंपनीच्या मार्गदर्शनाखाली चालू केलेले आहेत. असं काय या कंपनीमध्ये आहे की भरपूर जण आपले व्यवसाय हे यशस्वीपणे चालवत आहेत आणि यशस्वीपणे त्या ठिकाणी ते चांगली कमाई करत आहेत. हे जाणून घेण्यासाठी भारत ॲग्रीटेक या कंपनीमध्ये आलेलो आहे आणि भारत ॲग्रीटेकचे संस्थापक शेखर पत्रावळे हे आपल्या सोबत आहेत. व्यवसाय कसा करावा, व्यवसाय कोणता करायला पाहिजे, व्यवसाय करण्याच्या अगोदर कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत, व्यवसाय निवडताना कोणता निवडला पाहिजे, या संदर्भात ते मार्गदर्शन करत असतात. तर नमस्कार सर. नमस्कार. आता तिसरा मुद्दा जो आहे तो असा आहे की जेव्हा आपण बिझनेस निवडतो तेव्हा मॅन पॉवरवर आपल्याला डिपेंड राहणारा जर बिझनेस आपण सुरू केला, म्हणजे ज्याला स्किल्ड लेबर लागतं ज्या बिझनेसला, असा जर बिझनेस आपण सुरू केला तर परत तो बिझनेस धोक्यात येतो. आपण कोणताही बिझनेस जर सुरू करत असो तो बिझनेस हा स्किल्ड लेबरवर किंवा मॅन पॉवरवर डिपेंड असू नये. कारण तुम्ही जे इन्व्हेस्टमेंट करता, तुमच्या ज्या लाईफ सेव्हिंग्ज आहेत, त्या सेव्हिंग्ज ह्या तुमच्या स्वतःच्या कर्तृत्वावर किंवा वर्क एफिशियन्सीवर तुम्हाला रिझल्ट आला तर ते बिझनेस खूप चांगला आहे. मग नंतर हळूहळू त्याच्यामध्ये वाढ पण करता येते. बिलकुल. म्हणजे तुम्ही एकदा बिझनेस सेट झाला मग तुम्हाला त्या बिझनेस मधले इन्स अँड आउट माहिती आहेत आणि स्किल्ड लेबर तुम्हाला गरज नाहीये. मग तुम्ही कोणता एक लेबर गेला, दुसरा लेबर कोणताही तुम्ही अवेलेबल करू शकता. कमीत कमी मॅन पॉवरवर तुमचा चांगला बिझनेस चालला पाहिजे,
हा एक त्याच्यातला मुद्दा आहे. चौथा मुद्दा असा बिझनेस करणार आहे त्या बिझनेसला लोकेशन डिपेंडन्सी असू नये. म्हणजे ह्याच ठिकाणी बिझनेस टाकला तर फार चांगला चालेल, मेन मार्केट प्लेसमध्ये एवढीच जागा असेल तर बिझनेस चालेल, असे बिझनेस शक्यतो निवडू नये. कारण काय होतं की एक्झाम्पल घ्यायचं झालं तर छोटे जे बिझनेस आपण सुरू करतो त्यामध्ये बरेच जण कपड्याचा बिझनेस सुरू करायचा किंवा फॅशन ब्रँडचा बिझनेस सुरू करायचा प्रयत्न करतात. आणि मग अशा वेळी लोक मार्केटमध्ये जातात, मार्केटमध्ये त्यांना खरेदी करायची असते. मग त्यामुळे तुम्हाला मेन मार्केटमध्ये तुम्हाला एखादी चांगली जागा घ्यावी लागते. तिथे तुमचा जागेचा रेंट फार मोठ्या प्रमाणात जातो. इन्फ्रास्ट्रक्चरवर तिथे थोडा तुम्हाला इंटेरियरवर पण खर्च करावा लागतो. आणि त्याच्यानंतर मग सगळं परत डिपेंड आहे की लोक तुमच्याकडे काय येतील. त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन मार्केटमध्ये दुसरे पण शॉप्स असतात, त्याच्या कॉम्पिटिशनमध्ये तुम्हाला उभं राहायचं आहे. आणि त्याच्यामुळे जागा ही जेव्हा तुमची प्राईम लोकेशनवर असेल तेव्हाच तो बिझनेस चालतो. तर असा बिझनेस असू नये की जो जागावर डिपेंड असावा. म्हणजे जागा प्राईम लोकेशनवरच पाहिजे असा बिझनेस असू नये. म्हणजे बिझनेस निवडताना असा निवडावा की कुठल्याही जागेवरती चालावा. एक्झॅक्टली. तसं पण एक एक्झाम्पल आहे. आपले एक कस्टमर सर्व्हिस करायचे मुंबईला आणि कोविड नंतर मग त्यांना गावाकडे जायचं त्यांनी ठरवलं की तो जो पिरियड होता ना कोविडनी बऱ्याच जणांना बरंच काही शिकून गेलेत. म्हणजे माणुसकी काय असते किंवा आपले लोक काय असतात, आपल्या लोकात राहणं का महत्वाचं आहे. तर त्यांनी ठरवलं की नाही आपण आपल्या होमटाऊनला जायचं. त्यांचं जे गाव आहे ते अगदी छोटं 5,000 लोकसंख्येचं गाव होतं आणि त्या गावापासून परत 5 किलोमीटर दूर त्यांची शेती होती आणि शेती 3 एकर होती. 3 एकर. आता 3 एकर शेतीमध्ये काय पीक घ्यावं. त्यांना बिझनेस तर उभा करायचा होता. मग ते आपल्या संपर्कात आले, आपण त्यांना एक चांगला बिझनेस रेकमेंड केला. त्यांनी तो बिझनेस अगदी त्यांच्या शेतात सुरू केला आणि प्रॅक्टिकली आजची सिच्युएशन अशी आहे की त्यांच्या शेतामध्ये तो बिझनेस आज दिवसाकाठी त्यांना 3,000 ते 4,000 रुपये दररोज कमवून देतोय. शेतामध्ये म्हणजे जे 5,000 लोकसंख्येचं गाव आहे त्या गावात सुद्धा नाहीये तो बिझनेस. तिथून अगदी 5 किलोमीटर दूर तिथे त्यांचा बिझनेस आहे. तर असा बिझनेस असावा की तुम्ही कुठे जरी बिझनेस चालू केला तर तो बिझनेस चालावा आणि तशा पद्धतीचे तुम्हाला बिझनेस आवश्यक आहेत. सोबत आणखीन काय होतं, बरेच बिझनेस त्याचं पण तुम्हाला उदाहरण सांगायचं झालं तर बरेच जण किराणा शॉप टाकतात की दररोज चलन चालतं. जसं मी म्हणलं की त्याला दररोज रिक्वायरमेंट आहे. लेबरची पण डिपेंडन्सी नाहीये, जागेची पण डिपेंडन्सी त्याला जास्त नसते. पण तरीही त्याच्यामध्ये एक छोटा प्रॉब्लेम येतो, तो म्हणजे इन्व्हेंटरीचा. म्हणजे कुणी आपल्या दुकानात गहू घ्यायला जरी आलं तर त्याला आपल्याला 5 प्रकारचे गहू 6 प्रकारचे गहू वेगवेगळे ठेवावं लागतात. हा बन्सी गहू एमपीचा, हा इकडला, हा तिकडला, असे वेगवेगळे प्रकार त्याला ऑप्शन्स द्यावे लागतात. म्हणजे प्रत्येक प्रोडक्टची तुमच्याकडे वेगवेगळी व्हरायटी लागते. तर 20,000चा माल विकला तर त्यांची नवी ऑर्डर 25,000ची बनते. नवी ऑर्डर जी ऑर्डर त्यांना परत रिफिल करायची आहे. म्हणजे ती इन्व्हेंटरीच वाढत जाते. कमाई जी काही 2 पैसे कमाई होते ती त्यांची इन्व्हेंटरीमध्ये वाढत जाते. इन्व्हेस्टमेंट वाढत जाते, तुमच्याकडे स्टॉक वाढत जातो आणि तुम्ही फार तर दररोजचा छोटा मोठा खर्च त्याच्यावर तुमचा घरचा चालवू शकता. असे काही व्यापार आहेत. तर ते व्यापार आपण शक्यतो टाळले की जे व्यापारामध्ये तुम्हाला बरीच व्हरायटी ठेवावं लागते. तर असे व्यापार जर टाळले तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जर कव्हर केल्या तर व्यापार 100% सक्सेसफुल होऊ शकतो. जर तुम्ही व्यापार सुरू करण्या अगोदर ह्या सर्व गोष्टीचा अभ्यास करून व्यापार सुरू केला तर. आता महाराष्ट्रामध्ये असे भरपूर बेरोजगार तरुण आहेत, भरपूर जण आहेत. नोकरीसाठी पुणे मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये जातात. मग तिथे गेल्यानंतर त्यांना काही ठिकाणी कमी पगाराची नोकरी करावी लागते. मग आपल्याकडे गावामध्ये असे कोणते उद्योग आहेत जे गावामध्येच अतिशय चांगल्या प्रकारे चालू शकतील? असे बरेच उद्योग आहेत जे गावामध्ये चालू शकतात. आता तुम्ही सांगितलेलं प्रश्नावर एक फार उत्तम असं आमचं एक उद्योजक आहेत जे स्वतः इंजिनियर आहेत, चव्हाण म्हणून. आणि ते जेव्हा इंजिनिअरिंग त्यांनी कम्प्लीट केलं, औरंगाबादला त्यांनी इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं आणि त्यांना पुण्यामध्ये महिंद्रा CI मध्ये सर्व्हिस लागली. जेव्हा कोणती सर्व्हिस लागते तेव्हा सर्व्हिस लागल्यावर त्यांना ट्रेनिंग पिरियड असतो. त्या ट्रेनिंग पिरियडमध्ये त्यांना त्यावेळी पगार होता जवळपास 15,000 रुपये. आणि ज्यावेळी ते सर्व्हिस करू लागले, आता पुण्यामध्ये राहायचं म्हणजे जायला यायला थोडा खर्च राहतो, राहण्याचा खर्च असतो.
आणि हा खर्च करताना मग त्यांच्या लक्षात यायला की आपल्याला पगार असून, आपल्याला नोकरी लागली असून सुद्धा गावाकडून पैसे मागवावं लागत आहेत. दुसऱ्या वर्षी पण त्यांना काही फारसा पगार वाढला नाही, म्हणजे ट्रेनिंग पिरियड संपला आणि नंतर रेग्युलर पिरियडमध्ये त्यांना थोडी पगार वाढ झाली, पण तरी सुद्धा त्यांना पैसा गावाकडून मागवा. बऱ्याच तरुणांचा असा विषय असतो की त्यांना सर्व्हिसच मिळत नाही. आता इथे सर्व्हिस मिळाली तर हा प्रॉब्लेम आहे की आपल्याला ज्या आई वडिलांनी शिकवलंय त्यांना आपण पैसे पाठवायचे, त्या ठिकाणी आपण त्याच्याकडून पैसे मागवतोय. आणि मग त्यांना ते कुठेतरी फील झालं. मग त्यांचा एक मित्र होता, त्याला फोन केला जो B.Pharmacy त्याची झालेली होती, आणि मग त्यांनी दोघांनी चर्चा केल्यावर त्यांनी ठरवलं की नाही, आपण नोकरी न करता व्यापार करावा. आणि मग ते आपल्या अप्रोच मध्ये आले, त्यांनी आपला बिझनेस मॉडेल स्टडी केले आणि त्यांनी जालना जिल्ह्यामध्ये मंठ्याला त्यांनी तो बिझनेस सुरू केला. तो बिझनेस सुरू केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की अगदी 2च महिन्यामध्ये त्या एरियामधल्या सिच्युएशनला बघून आपण त्यांना बिझनेस सजेस्ट केला होता, आणि त्या बिझनेसमध्ये त्यांनी अगदी 2 महिन्यामध्ये जवळपास 8 ते 10 लाख रुपयाचं काम केलं. 8 ते 10? बिलकुल, 8 ते 10 लाख रुपयाचं काम केलं. आणि त्यांना लक्षात आलं की आपण आता हा बिझनेस जो आहे तोच पूर्ण फोकस देऊन केला पाहिजे. म्हणजे जे त्यांना कमाई पूर्ण वर्षात मिळत नव्हती, ती कमाई त्यांच्या घरी राहून, त्यांच्या बालपणीच्या मित्रांबरोबर राहून त्यांना एका महिन्यामध्ये ते कमाई एकदम आरामात करू शकायला. म्हणजे ही जी सिच्युएशन आहे, ही सिच्युएशन तुम्ही स्वतः अनुभवू शकता. त्यासाठी तुम्हाला चांगला बिझनेस केला पाहिजे. असे खूप बिझनेसेस आहेत. आता जसं आपण चर्चा केली त्यामध्ये कॅटल फीड बिझनेस आहे, जो प्रत्येक गावात चालू शकतो, कोणत्याही ठिकाणी चालू शकतो, पूर्ण भारतात चालू शकतो. त्याचबरोबर कोल्ड प्रेस ऑइल मिलचा बिझनेस आहे, फीड पेलेटचा बिझनेस आहे, वूड पेलेटचा बिझनेस आहे. त्याच्यानंतर वेस्ट मॅनेजमेंटवरचे काही बिझनेसेस आहेत जे वर्षभर चालू शकतात. म्हणजे ज्यामध्ये वूड चिपर आहे, वूड क्रशर आहे, सॉडस्ट बनवायच्या मशीन्स आहेत, कोकोपीट मशीन आहे, जे नारळ आपण पिऊन फेकून देतो अशा नारळाला प्रोसेस करायच्या मशीन्स आहेत, डिहायड्रेशन मशीन्स आहेत. आणि असे बरेच काही बिझनेसेस आहेत, जसं बेसन प्लांट आहे, टर्मरिक प्लांट आहे. हे प्लांट तुम्ही छोट्या तत्वावर, छोट्या स्केलवर सुरू करू शकता आणि त्यामध्ये तुम्ही वर्षाला अगदी लाखो रुपये सुद्धा काही आपले कस्टमर कमवत आहेत ऑलरेडी. आणि ते फार छोट्या लेवलवर काम सुरू करून ते आता फार चांगल्या पद्धतीनं अर्निंग त्यांची येत आहे. आणि यामध्ये तरुण उद्योजक तर आहेतच आहेत. यामध्ये बऱ्याच गृहिणी आहेत, ज्या गृहिणी घर काम स्वतःचं सांभाळून स्वतःचा एक बिझनेस सुरू करण्यात त्यांना इंटरेस्ट आहे. अशा प्रकारचे व्यवसाय आपल्या महाराष्ट्रामधील तरुणांनी किंवा जे बेरोजगार आहेत त्यांनी केलेले नसतात, त्यांच्यासाठी नवीन असतात. त्या व्यवसायाची माहिती असेल किंवा व्यवसायासाठी लागणाऱ्या मशिनरीज असतील, त्यांना माहिती कोण देणार? आपण भारत ॲग्रीटेक मध्ये, म्हणजे जे लातूरला आपली कंपनी आहे, या कंपनीमध्ये ही सर्व माहिती, म्हणजे कोणता बिझनेस करायला पाहिजे किंवा कोणत्या बिझनेसचं काय तुम्हाला स्वरूप आहे, ते आपण पूर्ण अगोदर ट्रेनिंग देतो प्रॉपर. त्यासाठी तरुण म्हणा किंवा गृहिणी म्हणा किंवा जे कोणी आहेत, अगदी आपल्याकडे बरेच असे वेगवेगळ्या स्तरातील, वेगवेगळ्या एजचे लोक आपल्याशी जॉईन होतात. मागे अगदी एक बेस्टमध्ये ड्रायव्हिंग केलेले आयुष्यभर आणि रिटायर झालेले व्यक्ती आले होते, ज्यांचा मुलगा ऑलरेडी डॉक्टर आहे, पण आता टाइम जात नाही म्हणून ते एक बिझनेस सुरू करायचा म्हणून आले. त्यांना सुद्धा एक चांगलं मार्गदर्शन इथे आपण दिलं आणि त्यांनी तो बिझनेस सुरू केला. तर असे कोणते बिझनेस आहेत जे तुम्ही सुरू करू शकता, ह्या पूर्ण बिझनेसची रेंज तुम्हाला इथे आल्यावर पूर्ण माहिती मिळते. आणि मग त्या बेसवर तुम्ही तुम्हाला जे बिझनेस तुम्हाला वाटतो की नाही हा बिझनेस आपल्यासाठी योग्य आहे, तर तो बिझनेस तुम्ही करू शकता. आणि जर तुम्हाला ते बिझनेस करायचे नसतील तर ऍटलिस्ट तुम्हाला इन्साइट तर मिळून जाते की आपण कोणत्या पद्धतीचा बिझनेस केला पाहिजे. म्हणजे एक बेसिक माहिती तर त्यांना मिळू शकते. बिलकुल. किंवा अशा प्रकारचा व्यवसाय केल्यानंतर आपल्याला एवढं त्यामधून प्रॉफिट मिळेल. बिलकुल. किंवा एक माहिती, कुठल्याही व्यवसायाची माहिती असणं कधी वाया जात नाही माहिती. बिलकुल बिलकुल. तर ही माहिती प्रॅक्टिकली तुम्ही म्हणल्यासारखं माहिती कधीही वाया जात नाही. फक्त एवढंच आहे की जेव्हा तुम्ही स्वतः एक बिझनेस उभा करताय तेव्हा आपण दिवस फेसबुकवर वगैरे टाइम जातो.
एखादा दिवस जर तुम्ही लातूरला येऊन स्वतःच्या स्वप्नपूर्तीसाठी बिझनेसचं नॉलेज घेतलं तर नक्कीच हे तुमच्या फायद्याचं राहील. आपल्या लातूरला MIDC मध्ये भारत ॲग्रीटेक म्हणून आपली कंपनी आहे. इथे बरेच जण दररोज येतात, माहिती घेतात आणि त्यांनी त्यांचं चांगलं बिझनेसेस, खूप असे बिझनेसेस आहेत की जे ऑलरेडी सुरू केलेले आहेत लोकांनी आणि अगदी फ्रॉम डे 1 ते खूप चांगलं अर्निंग करतात, चांगलं कमवतात. याचं मेन कारण जसं मी मागे म्हटलं की त्यांना जे कोणत्या गोष्टी बिझनेसमध्ये करायला पाहिजेत आणि कोणत्या करायला नाही पाहिजेत हे सगळी माहिती आपल्याला इथे त्यांना इत्थंभूत माहिती मिळते. व्यवसाय करत असताना त्यांना टेक्निकल प्रॉब्लेम आला, ह्याची माहिती वगैरे त्यांना कोण देऊ शकतं? म्हणजे बेसिकली काय होतं, आपण ज्यावेळी आपण पूर्ण माहिती ज्यावेळी देतो ग्राहकांना आणि त्यांच्या पूर्ण अभ्यासावर मग ते ठरवतात की आपल्याला हा बिझनेस करायचा आहे. तो बिझनेस करताना आपण जसं अगोदरपासून म्हणतो की तुमची डिपेंडन्सी ही दुसऱ्या कुणावरही असू नये. त्यासाठी आपण जे टीम आहे, जे बिझनेस स्वतः सुरू करणार आहेत, त्यांना इथे प्रॉपर टेक्निकल ट्रेनिंग देतो. जेणेकरून त्यांनी त्या मशीनमध्ये काही जर सेटिंगमध्ये काही चेंज करायचं असेल किंवा काही पार्ट रिप्लेस करायचा असेल तर तो स्वतः फार इझिली ते करू शकतील. म्हणजे अगदी बरेच अशा गृहिणी आहेत ज्या आता 3-3, 4-4 वर्ष झालं आपल्या ह्या बिझनेस ऑपरेट करतात आणि ते करताना ते स्वतः अगदी इझिली त्याला सेटिंग वगैरे चेंज करून घेतात. तर त्याच्यामुळे तसा काही प्रॉब्लेम येणार नाही यासाठी आपण टेक्निकल ट्रेनिंग देतो. आणि जर परत विषय आणखीन त्यांना तो सॉल्व्ह नाही झाला तर आपण व्हिडिओवर सुद्धा त्यांना पूर्ण माहिती देतो. आणि असे फार मेजर कोणते इश्यू राहत नाहीत, कारण आपण ते डिझाईन करतानाच काही मशीन्स अशा डिझाईन केल्यात की जे तुम्हाला छोट्या टेक्निकल ट्रेनिंगमध्ये तुम्हाला मग कुणावरच डिपेंड राहायची गरज नाही. कारण हे बिझनेस जे आहे ते रेग्युलर तुमचे चालत राहिले तर तुम्हाला पण ते चांगलं राहतं. त्यामुळे कुणावर डिपेंड राहायची तुम्हाला आवश्यकता नाही पडली पाहिजे. बरेच जण बिझनेस चालू करतात, पण बिझनेस चालू केल्यानंतर काही जणांना मार्केटिंगचा प्रॉब्लेम येतो की मार्केटिंग कसं करायला पाहिजे. एक्झॅक्टली, हा सगळ्यात मोठा प्रश्न सगळ्याला असतो की आम्ही म्हणजे बरेच कस्टमर आमच्याकडे येतात, बरेच क्लायंट्स येतात, ते विचारतात की ठीक आहे आम्ही बिझनेस सुरू करू पण आम्ही मार्केटिंग कुठं करायचं, आम्ही प्रोडक्ट मार्केटिंग करू शकणार नाही, तुम्ही बायबॅक घेता का? हो. तर मला असं वाटतं की मी जसं आता टेक्निकल ट्रेनिंग बद्दल माहिती दिली की तुम्हाला दुसऱ्या कुणावर डिपेंड राहायची गरज नाही. जे बायबॅक स्कीम असतात तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर आतापर्यंत आपल्या भारतामध्ये जेवढे इतिहास आहे की जे वस्तू तुम्ही बनवा आम्ही विकत घेतो म्हणून जे क्लेम करतात आणि परत ते जर फेल गेले तर तुमचा पूर्ण बिझनेस फेल जातो. त्यामुळे डिपेंडन्सी ही कुणावरच नको. बरोबर. त्यासाठी मग आम्ही काय करतो, कस्टमरला आमच्या मार्केटिंग ट्रेनिंग सुद्धा देतो. मार्केटिंग ट्रेनिंग म्हणजे तो कस्टमर जो आहे, म्हणजे जो व्यवसाय उभा करणारा व्यक्ती आहे किंवा गृहिणी आहे किंवा वयस्कर माणूस पण असतो आणि त्यांना मग मार्केटिंग ट्रेनिंग आपण देतो की तुम्ही तुमचा माल कुठं विकला पाहिजे, काय किमतीला विकला पाहिजे, कसा विकला पाहिजे किंवा तुम्ही सर्व्हिसेस तुमच्या कशा पद्धतीनं लोकांना अवेलेबल करून दिल्या पाहिजेत. आणि हे ज्यावेळी त्यांना परफेक्ट येतं त्यावेळी त्यांना कुणावरच डिपेंड राहायची गरज नाही. कुणावरच नाही म्हणजे अगदी ते बरेच असे बिझनेसेस आता लोकांना अनुभव येत असतील की त्यांनी बिझनेस कोणता सुरू केलाय आणि मग ते एखाद्या डिस्ट्रीब्युटरकडे जात आहेत किंवा एखाद्या व्यक्तीकडे जातात की ज्याचं शॉप आहे आणि त्याला म्हणतात, आता एक उदाहरण जर द्यायचं झालं तर मागे बरेच छोटे मोठे जे उद्योग होते, गृह उद्योग, जसं पापड उद्योग आहे, मसाला उद्योग आहे, पोल बनवायची मशीन किंवा कुरकुरे मशीन, अशा मशीन खूप लोकांनी आणल्या आणि मग त्यांना प्रश्न पडला की हे आपण तर बनवायलो मग विकायचं कुठं. मग ते प्रत्येक दुकानदाराकडे डिस्ट्रीब्युटरकडे जायचे आणि त्यांना सांगायचं. म्हणजे आज प्रत्येकाची सिच्युएशन तीच आहे की ते त्याचे सॅम्पल घेऊन जातात, मग दुकानदार म्हणतो नाही तुमचं क्वालिटी नाहीये, त्याची क्वालिटी चांगली आहे, ती कंपनी हे स्कीम देते आहे, किंवा मग आम्ही माल विकल्यावर सांगू, किंवा मागणीच नाहीये तुमच्या मालाची. मग असे बरेच प्रश्न लोकांना येतात. त्याचे कारण तेच आहेत की ज्याची डिमांड आहे तो प्रोडक्ट तुम्ही नाही करत आहे किंवा जो मार्केटमध्ये लोकांपर्यंत जशा पद्धतीनं तुम्हाला पोहोचलं पाहिजे त्या पद्धतीनं तुम्ही पोहोचत नाही. ज्याची डिमांड आहे तेच व्यवसाय करायला बिलकुल नाही. आता ह्याच्यामध्ये सुद्धा काही बिझनेस असेल की ज्याची डिमांड आहे
पण तुमची मार्केटिंगची पद्धत जर समजा चुकली तर मग ते जो पूल आहे म्हणजे ज्याला म्हणतो आपण मागणी मार्केटची वाढली पाहिजे ती नाही वाढत. तर ते मागणी कशी वाढवायची त्याबद्दल आपण मार्केटिंग ट्रेनिंग देतो आपल्या ग्राहकांना. म्हणजे बेसिकली बऱ्याच जणांना असं अडचण येतं की त्यांना अगोदरच बिझनेस सुरू होण्या अगोदर काही गोष्टी वाटतात की आम्ही शिकवाव्या, पण काही बिझनेस सिक्रेट्स असतात की जे आपल्याला आमच्या कस्टमरसाठी म्हणजे ठेवलेले आहेत, जे आम्ही अभ्यास केलेला आहे ते तसा ठेवलेला आहे. तर तुम्हाला मार्केटमधल्या बऱ्याच कन्सेप्ट अगोदर आल्यावरच क्लिअर होतील आणि जे मधले परत जे छोटे छोटे मुद्दे आहेत जे मेजर सक्सेससाठी तुमच्या कारणीभूत ठरतात त्याची मात्र ट्रेनिंग आपण आपल्या कस्टमरला सेपरेटली देतो आणि जेणेकरून ते मार्केटिंग फार आरामात इझिली ते करू शकतात. थोडा स्ट्रगल तो प्रत्येकालाच असतो. जसं आपण कोणी नोकरी स्ट्रगल असतो, नोकरी मिळाल्यानंतर त्याला ट्रेनिंग फेज असतो, त्या ट्रेनिंग फेज मध्ये पण त्याला स्ट्रगल करावा लागतो आणि परत आयुष्यभर परत ते कोणत्या ना कोणत्या बॉसचं काम ऐकायचं आहे तर तो स्ट्रगल असतो. त्याच्या कंपॅरिझन मध्ये आपल्या जेव्हा स्वतःचा बिझनेस असतो तेव्हा आपण आपले मालक असतो आणि आपले मालक आपण बनून आपण जेव्हा कमाई करतो तेव्हा ते त्याचा आनंद वेगळाच असतो. त्याच्यामध्ये त्या बिझनेसमध्ये मेहनत केल्याचं काम केल्याचं चीज झाल्यासारखं आपल्याला वाटतं. असे भरपूर जण असे आहेत की त्यांना वाटतं आपण स्वतःचा आपला एखादा छोटासा का होईना बिझनेस करावा. भांडवलाचा प्रश्न असतो, पैशांची काहींची अडचण असते. बिलकुल. त्याच्यावरती काय काय पर्याय आहेत? भांडवलाचा प्रश्न हा बऱ्याच जणांना असतो, बऱ्याच जणांना नसतो. ज्यांना भांडवलाचा प्रश्न नाही त्यांच्यासमोर प्रश्न असतो कोणता बिझनेस करावा. त्यांच्यासाठी आपल्याकडे खूप ऑप्शन्स आहेत. ज्यांच्याकडे भांडवल नसतं त्यांच्यासाठी सुद्धा आता गव्हर्नमेंटनी खूप चांगल्या स्कीम्स आणलेल्या आहेत. वेगवेगळ्या स्कीम अंडर लोकांना खूप चांगल्या पद्धतीचं लोन मिळतं, पण त्यासाठी तुम्हाला बँकेला अप्रोच व्हावं लागतं. तुमचा त्याच्यासाठी सिबिल चांगला लागतो, जे बँकेशी रिलेशन आहे, बँकिंग तुमचं चांगलं राहिलं पाहिजे. तर त्याची सुद्धा माहिती तुम्हाला आपल्या लातूरमध्ये भारत ॲग्रीटेकमध्ये आल्यावर मिळते आणि तुम्ही कुठे अप्रोच करू शकता. कोणकोणत्या काही एजन्सीज पण आहेत ज्या तुम्हाला त्याच्यात सहकार्य करतात, तर त्या एजन्सीची पण माहिती तुम्हाला मिळू शकते की ते तुम्हाला पुढे बँक प्रपोजल करायला किंवा सबसिडी प्रपोजल करायला मदत करू शकतील. ज्या गव्हर्नमेंट अपॉइंटेड एजन्सीज असतील अशा काही तुम्हाला माहिती मिळेल. तर ही सगळी माहिती तुम्हाला मिळते. बेसिकली मी एकच सांगेल की बिझनेस करायचा का नाही हा एक महत्वाचा मुद्दा असतो आणि किती रिस्क अंडर करायचा, ज्याच्यामध्ये स्वतःचं भांडवल लावून जेव्हा आपण करतो तेव्हा कमी रिस्कवर आपण चालतो. जेव्हा आपण लोकांचं भांडवल घेऊन चालतो तेव्हा थोडी रिस्क जास्त असते, पण जर बिझनेस चांगला असेल तर मग त्याची अडचणच नाही. तसंच एक उदाहरण मी तुम्हाला 2 उदाहरणं सांगेल ह्या फायनान्सच्या बाबतीत. एक उदाहरण असं आहे की एक कस्टमर आमचे आहेत, शेती त्यांची प्रॉब्लेम मध्ये आली. बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम आहेत, तुम्हाला माहिती की ते उत्पन्न काय मिळतं हेच कॅल्क्युलेशन कुठं जमत नाही. मग त्यांनी ठरवलं की आपल्याला शेतीशी पूरक असा एक व्यवसाय साईड बिझनेस सुरू करायचा आहे आणि त्यांच्याकडे प्रॅक्टिकली 3,000 रुपये होते. 3च आणि 3,000 त्यांना बिझनेस तर सुरू करायचा आहे. मग त्यांनी शोध घेतला. बरेच शोध घेतल्यावर ते आपल्या अप्रोचमध्ये आले. आपल्या अप्रोचमध्ये आल्यावर त्यांना लक्षात आलं की हा बिझनेस आपण सुरू केला पाहिजे. पण त्यांना जवळपास इन्व्हेस्टमेंट येत होती 4.5 लाख रुपये. मग ते ज्या मित्रांबरोबर आले होते त्या मित्रांना सुद्धा तो बिझनेस लक्षात आला आणि त्यांनी सांगितलं की तू कर तो बिझनेस आणि आम्ही सपोर्ट देतो तुम्हाला. आणि अगदी 6-7 मित्रांनी मिळून त्यांना सपोर्ट दिला आणि हँड लोन ज्याला म्हणतो आपण, तात्पुरतं उधार त्यांना दिलं आणि त्या पैशावर त्यांनी बिझनेस सुरू केला. एकदम परफेक्ट उदाहरण आहे की ज्याच्यामध्ये तुमची जी इच्छाशक्ती ती काय करू शकते. तर त्यांनी अगदी सुरुवातीच्या 3 महिन्यात त्या सगळ्यांचे पैसे वापस केले. आज त्यांच्या बँकेत हजारो लाखो रुपये जमा आहेत आणि ते स्वतः सांगतात आता की कोणत्या जरी त्यांच्या मित्राला गरज पडली तर ते पैसे त्याला भांडवल उभं करायला तयार आहेत. कारण त्यांना जे सपोर्ट मिळाला तो सपोर्ट त्यांना सुद्धा दुसऱ्याला द्यावा, एक्सटेंड करावा अशी त्यांची इच्छा असते. तर हा एक उदाहरण झालं की ज्याच्याकडे भांडवलच नाही पण त्याला बँक लोन पण द्यायला तयार नव्हती. कारण बँक लोन द्यायची म्हणजे त्यांना परत वेगवेगळे काही गोष्टी लागतात, पण त्यांनी ह्या पद्धतीनं बिझनेस उभा केला. दुसरे एक गृहिणी आहे ज्यांना बिझनेस सुरू करायचा होता. त्यांना कुणाकडून पैसे पण घ्यायचे नव्हते
हा. आणि मग गव्हर्नमेंटनी जी स्कीम काढली त्या स्कीम अंतर्गत त्यांना लोन पाहिजे होतं. आणि ते कोल्हापूरच्या मॅडम आहेत, त्यांचं तुम्हाला उदाहरण सांगतोय. तर त्या अगदी 3, 4, 5 महिने सतत बँकेत जात राहिल्या. अगोदर बँकवाल्यांना त्यांच्यावर विश्वास नव्हता. हो, बँकवाले सुरुवातीला थोडासा विश्वास ठेवत नाहीत लगेच. बिलकुल. आणि त्यांना ते अण्णाभाऊ पाटील महामंडळाच्या स्कीम मध्ये, त्यांच्या स्कीम अंतर्गत त्यांना ते प्रपोजल करायचं होतं. मग त्यांनी जेव्हा ह्या ताईंची चिकाटी पाहिली, सतत त्यांची इच्छा होती की नाही मला करायचंय. त्यांचा अगोदरचा बॅकग्राऊंड असा होता की त्या एका प्रायव्हेट स्कूलमध्ये टीचर होत्या. आणि परिस्थिती अशी आली की त्यांना आता ते टीचिंग जर चालू ठेवलं तर त्यांचा उदरनिर्वाह सुद्धा अवघड झाला, मुलांचं शिक्षण अवघड झालं आणि त्यांना बिझनेस सुरू करायचा होता. त्यामुळे ते बिझनेस सुरू करायचं म्हणून ह्या मागे लागल्या. सुरुवातीला त्यांना त्रास झाला, बँकेमध्ये बऱ्याच चक्रा माराव्या लागल्या, पण त्यांची चिकाटी पाहून बँक मॅनेजरने सांगितले की ताई मी तुम्हाला लोन अप्रूव्ह करतो. आणि त्यांनी अगदी लोन अप्रूव्ह केलं, त्यांनी बिझनेस चांगला उभा केला आणि आज खूप चांगलं, म्हणजे दररोज दिवसाकाठी त्यांचं 5,000 रुपये ॲव्हरेज मध्ये, म्हणजे कधी 3,000 होतं, कधी 6,000 होतं, तर ॲव्हरेज मध्ये 5,000-1,000 रुपये त्यांचं इन्कम आता ऑलरेडी सुरू आहे. तर त्यांच्याकडे भांडवल नसताना सुद्धा त्यांनी चिकाटीनं ते उभं केलं. मग ती चिकाटी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते पण उभं करू शकता. म्हणजे भांडवल हा प्रश्न नाहीये. प्रश्न हा आहे की तुम्हाला कोणता बिझनेस सुरू करायचा आहे, कसा तुम्ही त्याच्यात पुढे जाल. असे खूप कस्टमर आमच्याकडे येतात की ज्यांना भांडवलाचा प्रश्न असतो आणि मग ते चर्चेतून त्यांना मार्ग निघतो आणि मग त्या मार्गातून मग ते एक तर बँकेमध्ये किंवा त्यांच्या जवळच्या व्यक्तीकडून भांडवल उभं करून बिझनेस सुरू करतात आणि खूप चांगल्या पद्धतीनं ते आज स्टँड झालेले आहेत. आता आजची परिस्थिती बघायला गेलं तर व्यवसायामध्ये कॉम्पिटिशन खूप झालेलं आहे. प्रत्येक ठिकाणी बघितलं, कपड्याचा व्यवसाय असेल किंवा दुसरे काही बरेच व्यवसाय असतात, त्यामध्ये खूप कॉम्पिटिशन आहे. असे कोणते व्यवसाय आहेत ज्या व्यवसायांमध्ये खूपच कमी कॉम्पिटिशन आहे आणि ते व्यवसाय वर्षभर चालतील? आपण ज्यावेळी व्यवसायाचा अभ्यास करतो किंवा आपण जे प्रोडक्ट आपण निवडतो, आपल्या कस्टमरसाठी जे बिझनेस मॉडेल्स आपण बनवलेत, त्या मॉडेलमध्ये आपण असेच बिझनेस शोधतो की जे वर्षभर चालतील. आता तुमचा फार महत्वाचा मुद्दा हा आहे की कॉम्पिटिशन असतं त्याचं काय. तर त्यामध्ये तुम्ही ऐकलं असेल की कधीही कॉम्पिटिशन ही खालच्या लेवलला असते. जेव्हा तुम्ही एकदम हाय लेवलला जाता ना, तेव्हा कॉम्पिटिशन असते, म्हणजे वरच्या लेवलला कॉम्पिटिशन कमी असते. म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं तर आपण इंजिनियर झाल्यानंतर इंजिनिअरिंग सर्व्हिसेससाठी खूप गर्दी आहे. पण तोच इंजिनियर जेव्हा स्पर्धा परीक्षेची तयारी करतो, स्पर्धा परीक्षा देतो, तेव्हा एक कॉम्पिटिशन थोड्या अंशी कमी होते, पण तिथे पण कॉम्पिटिशन आहे. त्याच्या परत वर जेव्हा तो एक क्लास 1 ऑफिसरची तयारी करतोय, तेव्हा वरच्या लेवलला कॉम्पिटिशन, एकदम हाय एंडला कॉम्पिटिशन कमी आहे. अशा खूप कंपन्या आहेत, खूप दुकानदार आहेत की जे दुकानदार काम सुरू केलंय पण कॉम्पिटिशन मध्ये ते मागे आहेत. पण असे खूप दुकानदार आहेत की जे कन्सिस्टन्सी आहे. जसं मी तुम्हाला उदाहरण सांगेल की एखाद्या एरियामध्ये रेमंड आपण जे शोरूम बघतो, ते शोरूम वर्षानुवर्ष ते कॉन्स्टंट आहे. म्हणजे तुम्हाला सेलवाल्या शॉपमध्ये गर्दी खूप दिसेल, पण काही वर्षात तो शॉपच बंद झालेला दिसेल. पण रेमंड असं फार रेअर होतं की एखादा रेमंडचा शॉप आहे आणि तो देतोय आणि तो बंद झालाय. त्याचं कारण आहे तो एक वेगळ्या सेगमेंटला कॅटर करतोय. तर तो मार्केटिंग मधला भाग आहे की तुम्ही मार्केटिंग कशी करता आणि तुम्ही कसं टिकता. त्यामुळं कॉम्पिटिशनला कसं टॅकल करायचं ही तुमच्या एरियावर डिपेंड असलेली स्ट्रॅटर्जी आहे. म्हणजे कुठे तुम्हाला कॉम्पिटिशनला वेगळी रणनीती अवलंबावं लागेल आणि कुठे तुम्हाला वेगळी अवलंबावी लागेल. तर ह्या सगळ्याची माहिती आपण देतो आणि तुमच्या एरियात जे सूट होतं ते तुम्ही त्यानुसार तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता. एखादं खेडेगाव आहे आणि त्या खेडेगावामध्ये व्यवसाय चालू केल्याबरोबरच त्या व्यवसायामधून आपली कमाई व्हायला पाहिजे, असा कोणता व्यवसाय आहे एखाद्या गावामध्ये चालू? नाही, मी तेच सांगतो तुम्हाला की आपण जे बिझनेसेस आपण आता सांगितले त्या बिझनेसेस मध्ये अशाच पद्धतीनं काम होतं. आपण थोडक्यात इथं आणखीन एक उदाहरण घेऊ, कॅटल फीडचं. आमचे एक कस्टमर आहे, त्यांच्याकडे दुभते जनावर होते आणि त्यांनी ज्यावेळी खर्च काढला तर त्यांच्या दुभत्या जनावरांचा पशुखाद्याचा खर्च खूप होऊ लागला होता. फक्त 10 कॅटल होते तर त्यांचा खर्च त्यांनी कॅल्क्युलेट केला. त्यांनी सहज विचार केला की आपण
ह्या जर पशुखाद्याच्या खर्चावर कंट्रोल केलं तर आपण थोडं चांगलं कमवू शकतो. त्यांची कमाईची अपेक्षा फार मोठी नव्हती. महिन्याला एक 20-25 हजार जरी कमाई शिल्लक राहिली तरी सफिशियंट आहे असा त्यांचा एक विषय होता, कारण ते एक छोट्या गावामध्ये राहतात. आणि मग त्या बेसवर त्यांनी माहिती काढली, आपल्याकडे एक पशुखाद्याची मशीन घ्यायला आले आणि छोटी स्वतःच्या वापरापुरती मशीन ते घेऊन गेले. ती मशीन घेऊन गेल्यावर त्यांचा स्वतःचा पशुखाद्याचा जो खर्च होता तो अगदी अर्ध्यापेक्षा कमी किमतीवर आला. पण जो रिझल्ट आहे, कारण त्यांना पूर्ण टेक्निकल नॉलेज आपण दिलं, पशुखाद्य कसं बनवायला पाहिजे, त्यात काय काय इन्ग्रेडियंट टाकल्यावर काय काय इफेक्ट होतात, आणि मग त्यांनी स्वतः मग त्याच्यावर एक्सपेरिमेंट करून एक चांगला प्रोडक्ट स्वतःचा एक फायनल केला. आणि त्याचा रिझल्ट त्यांच्या दुधाच्या फॅटवर यायला लागला, त्यांच्या पशूंच्या तब्येतीवर यायला लागला. आणि त्यांच्या आजूबाजूचे मित्र हे बघत होते. कसं आहे, आपल्याला नाही लक्षात येत पण त्यांच्या जवळचे जे लोक आहेत त्यांना लक्षात येतं की काय फरक पडलाय. मग त्याच्या फॅटचे कंटेंट, त्याला यायलेलं इन्कम, त्याचं दुधाचं बिल, हे सगळं बघितल्यावर लक्षात आलं लोकांना की हे चांगलं उत्पन्न करतात. मग त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही जे स्वतः पशुखाद्य देताय ते आम्हाला पण द्यायला सुरू करा. ऑलरेडी त्यांना नॉलेज होतं. त्यांनी म्हणले ठीक आहे, मी 1 तास चालवत होतो मशीन, आता एक 5 तास चालवून तुम्हाला देतो. मग त्यांनी मशीन ती चालवून त्यांना द्यायला सुरुवात केली. पण हळूहळू अगदी 2-4 महिन्यातच एवढं नाव झालं की त्यांना ती मशीन कमी पडायला लागली. ती मशीन त्यांनी दुसऱ्या एका व्यक्तीला दिली आणि स्वतः मोठी मशीन लावून त्याच्यावर व्यापार सुरू केला. आणि आज त्यांच्या गावात म्हणजे कुठंही पब्लिसिटी नाहीये, फक्त आम्ही जे मार्केटिंगचे काही 2-4 मुद्दे सांगितले होते त्या मुद्द्यांच्या बेसवर ते गावात दररोज जवळपास 1.5 ते 2 टन पशुखाद्य विकतात गावातच. आणि 1.5 ते 2 टन म्हणजे 1500 ते 2000 किलो पशुखाद्य गावातून विकणं फार मोठी अवघड गोष्ट नाहीये. ज्यांना महाराष्ट्रामध्ये जे ग्रामीण भागात आहेत त्यांना ते माहिती असेल. आणि त्याच्यावर म्हणजे दिवसाकाठी ते अगदी 7,500 ते 10,000 रुपयापर्यंत त्यांना अर्निंग होत आहे गावातच. मग असे पण खूप उदाहरणं आहेत की ज्यामध्ये तुम्ही स्वतःच्या गावात राहून छोटा बिझनेस सुरू करून अगदी फ्रॉम डे 1 तुम्ही रिस्क न घेता एक चांगला बिझनेस सुरू करू शकता. व्यवसायामध्ये अजून एक महत्वाचा प्रश्न असतो. एखाद्या ग्रामीण भागामध्ये किंवा गावामध्ये एखाद्याने व्यवसाय चालू केला तर मग त्या व्यवसायामध्ये लागणारं जे रॉ मटेरियल आहे ते रॉ मटेरियल पण त्यांना तिथं रॉ मटेरियलचा एक प्रॉब्लेम येतो. काय त्याला ऑप्शन आहे? आपण जो काही बिझनेस सुरू करतो ना तर त्याचं रॉ मटेरियल कुठून अवेलेबल करायचं, कमी किमतीत कसं तुम्हाला मिळेल आणि चांगल्या क्वालिटीचं कसं मिळेल, ह्याची सगळीच माहिती, जसं मी म्हटलं की मार्केटिंग आपण ट्रेनिंग देतो त्याच प्रकारे टेक्निकल ट्रेनिंग देतो. तर टेक्निकल ट्रेनिंग मधलाच हा पार्ट आहे की तुम्ही रॉ मटेरियल कुठून घ्याल किंवा मेंटेनन्स कसा कराल मशीनचा, तुमचं रॉ मटेरियल कोणकोणत्या एरियातून तुम्ही प्राइसिंग मागवाल. तर ते एक छोटंसं ट्रेनिंग असतं. आणि ट्रेनिंगला टेक्निकल बऱ्याच जणांचा असा विषय असतो की आमच्याकडे टाइम जास्त नाहीये, ट्रेनिंगला फार वेळ लागत असेल किंवा फार दिवस लागत असतील. तर टेक्निकल ट्रेनिंग हे फार फार तर 2 तासाचं आहे आणि मार्केटिंग ट्रेनिंग हे फार फार तर 2 तासाचं आहे. म्हणजे कुणालाही तुम्हाला जेव्हा कोणता बिझनेस सुरू कराल तेव्हा फार फार तर 4 तास तुम्हाला ट्रेनिंग मध्ये द्यायचे. म्हणजे असं फार मोठं ट्रेनिंग नाहीये, कारण ते जे मुद्दे आहेत ते मुद्दे कुठं आपण अडतो, कुठे सक्सेसफुल होतो, हे सगळे जे पॉइंट आहेत ना ते तुम्हाला एक डिटेलमध्ये दिले जातात. म्हणजे ज्याच्याने तुम्हाला एक गाईडलाईन मिळते, मार्गदर्शन मिळतं की आपण ह्या पद्धतीने चाललं पाहिजे. आता बऱ्याच ठिकाणी आपण असं बघतो की गावामध्ये काहींना 5 एकर शेती, काहींना 10 एकर शेती, एवढी शेती असून सुद्धा बरेच जण शहरामध्ये जॉब करण्यासाठी जातात. अशी ज्यांच्याकडे शेतीतूनच त्यांना जेणेकरून व्यवसायही करता येईल आणि त्यांच्या शेतीतून उत्पन्न पण चालू राहील. असे बरेच बिझनेस आहेत. जसे आपण जे जसं आता चर्चा करू लागलो त्यातच 2-3 असे बिझनेस आहेत की जे ते स्वतःच्या शेतातून उत्पादन घेऊन करू शकतात. जसं तेलबियांचं एक उदाहरण आहे. बऱ्याच एरियामध्ये तेलबिया तुम्ही उत्पादन घेऊन करू शकता. आता काय होतं, बऱ्याच आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शेतकऱ्याचा हा प्रश्न आहे की आज त्यांनी काही केलं की मग त्याच्यावर कीड लागणे, मग शेतकऱ्यांना खूप प्रॉब्लेम असतात. एक तर ते स्वतःचा माल बाहेर मार्केटला विकायला नेतात, तिथं त्यांना योग्य दर मिळत नाही. बिलकुल. मग योग्य दर न मिळाल्यामुळे त्यांचं जे शेतीतला जो खर्च आहे आणि जे मिळणारं उत्पन्न आहे ह्याचं त्यांचं कुठंतरी बॅलन्स राहत नाही. त्यांचा त्या ठिकाणी खर्च जास्त होतो. मग तो खर्च जास्त झाल्यामुळे त्यांना जो मिळणारा नफा आहे
हा त्या ठिकाणी कमी असतो. ह्याला ऑप्शन असा कोणता व्यवसाय? हे जे तुम्ही प्रश्न विचारला की ह्या प्रश्नामध्ये सगळ्यात चांगला व्यवसाय जो आहे शेतकऱ्याशी निगडीत असलेला, आज भारत सरकार तेलबियांना फार प्रोत्साहन देत आहे. तेलबियामध्ये सुद्धा करडी जे उत्पादन आहे त्या करडीच्या उत्पादनाला फार मोठ्या प्रमाणात मागणी आहे. सूर्यफूल आहे. तर हे जे पीक आहे जे ऑलरेडी, आता करडीचा विषय असा आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त चिंता करायची गरज नाही, कारण ते काटे असतात त्याला, त्याच्यामुळे कुणी त्याच्यावर खायला म्हणजे जात नाही किंवा कोणतं असं अडचण येत नाही. त्याच्यावर जास्त किडे पण लागत नाही, त्याच्यामुळं तो प्रॉब्लेम येत नाही. जुन्या काळामध्ये करडीला प्रॉब्लेम होता त्याचा रास कशी करायची, कारण हाताने करावं लागायची ते टोचायचं, त्यामुळे मजुराला प्रॉब्लेम होता. पण आता हार्वेस्टर आलेले त्याच्यामुळे अगदी 20-20, 50-50 एकरची रास एका दिवसामध्ये तुम्ही त्याचं हार्वेस्टिंग करू शकता आणि त्याच्यामुळे ते फार सोपं झालेलं आहे. तर तुम्ही तेलबियाचं उत्पादन घेऊन स्वतःचा व्यवसाय करू शकता, जेणेकरून स्वतःचा प्रोडक्ट तुम्हाला एंड युजर पर्यंत तुम्हाला पोहोचवला जातो. भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तेलबिया आणि तेल इम्पोर्ट करावं लागत आहे. आपला देश 140 करोड लोकसंख्येचा देश झालाय आणि त्याचबरोबर तसंच आपलं पशुधन पण वाढत चाललेलं आहे. त्यामुळे बिझनेस करताना आपण ह्या दोन गोष्टींचा विचार करून जेव्हा आपण बिझनेस करू तेव्हा तो बिझनेस डेफिनेटली मोठ्या प्रमाणात फ्लरिश होऊ शकतो. म्हणजे शेतीशी निगडीत बिझनेस केल्यामुळे योग्य मोबदला मिळणार आणि उत्पन्नही चालू राहील त्यांचं. सध्या तेलाची जी इंडस्ट्री भेसळ आहे त्यामुळे भरपूर जणांना अशा हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम येतात. राईट. जे शुद्ध तेल ग्राहकांना मिळायला पाहिजे ते अशा प्रकारचे व्यवसाय केल्यामुळे मिळू शकतो. बिलकुल बिलकुल. आणि त्याच्यामुळेच हा बिझनेस फार मोठ्या प्रमाणात फ्लरिश होत चाललाय. लोकांना आज काय रिफाइंड ऑइलवर पूर्ण विश्वास नाहीये. बऱ्याच एरियामध्ये मी अगदी मुंबई सारख्या शहरात पाहिलंय की ज्या शहरात कस्टमर स्वतः समोर येतो, जे क्लायंट्स आहेत त्यांना सांगतो की आमच्या समोर तुम्ही ऑइल काढून द्या आणि मोठ्या प्रमाणात ते पैसे द्यायला तयार आहे. म्हणजे तो कस्टमर जिथे अगदी 200 रुपये 150 रुपये लिटर मिळणारं तेल आहे त्याला पण लक्षात येतं की हे तेल 150-200 रुपयात भेसळशिवाय नाही मिळणार. आणि तशा ठिकाणी म्हणजे ते कोणत्या कंपनी भेसळ न करता पण देत असेल पण ते रिफाइंड आहे, म्हणजे जे प्रोसेस्ड आहे ते हेल्दी नाहीये, ते त्यांना माहिती आहे. त्यामुळे त्यांनी बरेच असे कस्टमर आहेत की जे पैसे द्यायला तयार आहेत तुम्ही मागाल तेवढे, फक्त त्यांना क्वालिटी चांगली पाहिजे. आणि आपण मार्केटिंग मध्ये हे पण मुद्दा शिकवतो की तुम्ही ते क्वालिटी कसं ठेवाल आणि कोणता सेगमेंट कसा तुम्ही तुमच्याकडे कॅच कराल. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला खूप सोप्या वाटतात जेव्हा तुम्ही स्वतः करता. म्हणजे मी एक गोष्ट नक्की सांगेल, काय असतं की आपण ड्रायव्हिंग ज्यावेळी करतो, ड्रायव्हिंग स्कूल लावतो आपण, ड्रायव्हिंग स्कूल लावल्यावर आपल्याला असं वाटत असतं की तो माणूस बाजूला जो बसलाय तो आपल्याला डायरेक्शन देत राहावा. पण तुम्हाला जेव्हा परफेक्ट यायला लागतं त्याला लक्षात येतं की आता हा चालवू शकतो, तेव्हा तुम्ही चालवल्याशिवाय एकटे तुमच्यात कॉन्फिडन्स नाही राहत. हो ना. म्हणजे आपण लायसन्स मिळालं तरीही जोपर्यंत तुम्ही स्वतः नाही चालवणार तोपर्यंत तुमचा कॉन्फिडन्स नाही राहत आणि तुमच्यात परफेक्शन येत नाही. तसाच व्यवसायात आहे. किंवा जसं आपण स्विमिंग शिकतो, पोहायला आपण फक्त पाणी थंड आहे का गरम आहे म्हणून चालत नाही, पाण्यात उतरलं आपल्याला पोहता येतं. तशाच पद्धतीनं व्यापार आहे. तुम्हाला व्यापारामध्ये प्रॉपर ट्रेनिंग मिळाली, तुम्हाला प्रॉपर डायरेक्शन मिळालं तर तुम्ही करू शकता. आता ह्या मुद्द्यावरून आणखीन एक मला एक सांगायचं आहे दर्शकांना, बरेच असे लोक आहेत व्यापाराचं ट्रेनिंग देण्यासाठी त्यांनी त्यांच्या संस्था काढल्या. ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्हाला लक्षात येतं की प्रॅक्टिकली त्यांनी काही बिझनेस केलेला नाहीये, तो बिझनेस करतानाच्या अडचणी त्यांना पूर्ण तुम्हाला माहिती दिलेली नसते आणि ऍक्च्युअल नंतर बिझनेसमध्ये प्रॉब्लेम सुरू होतो. सगळेच ट्रेनिंग इन्स्टिट्यूट तसे असतात असं मी म्हणणार नाही. बरेच इन्स्टिट्यूट चांगल्या उद्देशानं पण काम करतात, पण त्याच्यापेक्षा थोडे जास्त क्वांटिटी ही अशी आहे की ज्यांनी ट्रेनिंग हा एक उद्योग बनवलाय. पुढे तुम्हाला एक सर्टिफिकेट दिलं आणि तुम्ही नंतर काही काय करा, म्हणजे तो नंतरचा विषय तुमच्यावर सोडला जातो. तर असे पण प्रशिक्षण उपयोगाचे नाहीये. जे प्रॅक्टिकल प्रशिक्षण आहे ज्यांनी ऑलरेडी केलेलं आहे, आमचे बरेच ग्राहक सुद्धा ते आता प्रशिक्षण देतात. मग त्यांना सुद्धा म्हणजे ज्यांनी ऑलरेडी केलेलं आहे अशाकडून सुद्धा तुम्ही ट्रेनिंग घेऊ शकता चांगल्या पद्धतीनं आणि चांगला बिझनेस उभा करू शकता. तर म्हणजे बिझनेस उद्योजकता ही शिकण्याची गोष्ट नाहीये,
उद्योजकता ही अनुभवायची गोष्ट आहे. हा व्यापार हा शिकण्यासाठी आहे की तुम्ही कसा व्यापार करावा. तर ते तुम्ही नक्की करा. आणि व्यापार जेव्हा तुम्ही चांगला निवडाल तेव्हा नक्कीच तो चांगला असतो. कारण व्यापारामध्ये आपण आपल्या माणसात आपण व्यापार करू शकतो. आपण आपले मालक, आपल्या टाइमचे मालक असतो. म्हणजे अगदी मी असा एक किस्सा पाहिला की ज्याच्यामध्ये त्या व्यक्तीच्या घरचं भावाचं लग्न होतं आणि त्याला रजा नाही मिळाली. घरचं लग्न असून रजा नाही मिळाली. आणि होतं कसं की आपण हे सगळं करतोय ते कशासाठी? आपल्या माणसाबरोबर आपलं लाईफ एन्जॉय करावं म्हणून. तर आपल्या घराला, आपल्या मुलांना टाइम पूर्ण जर द्यायचा असेल आणि स्वप्न खरंच जर पूर्ण करायचे असतील तर तुम्ही सोबत स्वतःचा एक छोटा का होईना व्यवसाय सुरू करावा. जेणेकरून तुम्हाला व्यवसायामधलं पण इन्कम चांगलं यायला सुरू होईल आणि तुम्हाला रिस्क घ्यायची नसेल तर तुम्ही सध्या सर्व्हिस करत करत हा व्यापार सुरू करू शकता. असं नाहीये की तो केला तर हा नाही करता येणार. तर असे बिझनेस तुम्ही करू शकता जे तुम्ही नोकरी करत करत सुद्धा सुरू करू शकता किंवा तुम्ही ऑलरेडी एजड आहेत तरी सुद्धा सुरू करू शकता. एक चांगला अर्निंग सोर्स, कमाईचा सोर्स उभा करू शकता. एखादा व्यक्ती जॉब करत असेल तर जॉब करता करता त्याला जॉब न सोडता सुद्धा करता येऊ शकतो. बिलकुल. मग नंतर ज्यावेळेस तो बिझनेस मध्ये स्टेबल होईल, नंतर जॉब सोडला आणि पूर्ण फोकस बिझनेसवर केला तरी बिलकुल चालू शकतो. असे खूप उदाहरणं आहेत. सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत, त्यांना सोडायची इच्छा आहे पण सध्या त्यांचे फ्लॅटचे म्हणा किंवा कारचे म्हणा इन्स्टॉलमेंट आहेत आणि ते इन्स्टॉलमेंट द्यायची रिस्क जास्त आहे म्हणून ते डेअरिंग करत नाही. मग साईड बाय साईड त्यांनी बिझनेस सुरू केलेला आहे आणि हा बिझनेस उभा करून मग हळूहळू त्याच्यावर जेव्हा इन्कम चांगलं त्यांचं स्ट्रॉंग उभं झालं तेव्हा त्यांनी तिकडला सोडला आणि हा बिझनेस कंटिन्यू केला. सर, आता व्हिडिओ ऑलरेडी खूप मोठा झाला आहे पण एक शेवटचा प्रश्न आपल्याला विचारतो जो खूप महत्वाचा आहे. आता भरपूर जणांना व्यवसाय चालू करण्याची इच्छा आहे परंतु व्यवसाय चालू करण्याच्या अगोदर त्यांनी कोणत्या महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत, हे 4-5 मुद्दे थोडक्यात सांगा. म्हणजे व्यवसाय सुरू करायचा जेव्हा कुणी ठरवतं तेव्हा भीतच आपल्याकडे ठरवलं जातं कारण त्यांना सांगणारा किंवा मार्गदर्शन करणारा कॉमनली नाहीये. तर महत्वाची गोष्ट एकच आहे की तुम्ही जेव्हा केव्हा बिझनेस सुरू कराल तेव्हा तुम्ही पूर्ण मार्केटचं ज्ञान मिळवूनच बिझनेस सुरू करा. म्हणजे स्टार्ट युअर बिझनेस अंडर वेल अवेअर्ड नॉलेज. म्हणजे तुम्हाला त्या बिझनेसचं नॉलेज पूर्ण राहायला पाहिजे. म्हणजे बिझनेस ज्यावेळेस आपण करायचं एखाद्याने ठरवलं म्हणजे ठरवल्यानंतर त्यांनी अगोदर मार्केटची माहिती घेणं आवश्यक. बिलकुल. मार्केटची माहिती म्हणजे ते ज्या मार्केटमध्ये ते करतात. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की बिझनेस सुरू करण्या अगोदरचे जे 4-5 पॉइंट आहेत, जे बेसिक मुद्दे आहेत. बेसिक मुद्दे म्हणजे ज्याला कोणताही बिझनेस सुरू करायचा तर ग्राहक पाहिजे. आता ग्राहक पाहिजेलाच आपण काय म्हणतो की बाबा त्याची डिमांड पाहिजे. तुमच्याकडे सप्लाय देणारे जे आहेत ते लोक जर जास्त असतील आणि डिमांड कमी असेल तर जे डिमांड करताना त्याची डिमांड वाढत जाते. म्हणजे त्याला जास्त पाहिजे कमी पैसे देऊन. आणि जेव्हा तुम्हाला सप्लायर कमी आहेत आणि डिमांड जास्त असते तेव्हा तुम्ही तुमच्या टर्मवर ते म्हणजे लोक पैसे देतात. त्यामुळे बिझनेस सुरू करताना असा बिझनेस राहावा की ज्याची मागणी राहावी. असे काही बेसिक मुद्दे मी सुरुवातीला सांगितले की ज्या बेसिक मुद्द्यावरच सगळे बिझनेस डिपेंड आहेत. मागणी काय आहे, मार्केटमध्ये तुमचं कॅश फ्लो कसा आहे, इन्व्हेंटरी कशी आहे. मार्केटमध्ये खूप असे बिझनेस आहेत जे कॅश फ्लो मुळे फेल होतात. मार्जिन खूप मोठं आहे पण कॅश फ्लो नाहीये म्हणून फेल होतात. मग ते का फेल होतात? म्हणजे मार्जिन अगदी 100 रुपयाची वस्तू लोक 200 रुपयाला पण विकतात पण तरीही कॅश फ्लो नसल्यामुळे फेल होतात. मग ते का फेल होतात ह्याचा सगळा अभ्यास करणं आवश्यक आहे. तुम्ही ज्यावेळी लातूरला आमच्या फॅक्टरीला व्हिजिट कराल तेव्हा आमची टीम तुम्हाला डिटेल माहिती देईल की हे का होतं, बेसिक कोणकोणते मुद्दे आहेत. आणि बेसिकच मुद्दे असतात म्हणजे जे पाया म्हणतो ना आपण, तो पाया स्ट्रॉंग जर असेल तर ती बिल्डिंग चांगली राहते. तसा तुमचा जो बिझनेसचा पाया आहे तो तुमचा प्रोडक्ट आहे किंवा तुमचं फील्ड आहे की ज्या फील्डमध्ये तुम्ही उतरणार आहे. तो जर मजबूत असेल तर तुम्हाला परत काही अडचण येत नाही. तर तो पाया तुम्हाला इथे आल्यानंतर फार तुम्हाला चांगलं नॉलेज राहील. पूर्ण मार्केटचं नॉलेज मिळाल्यानंतर तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला कोणता बिझनेस सुरू करायचा आहे. आणि तसं झाल्यानंतर मग बिझनेस फेल नाही होणार असं तुम्हाला कॉन्फिडन्स येऊन जाईल. बिझनेस
फेल होतात जेव्हा तुम्ही दुसऱ्याचं बघून पूर्ण नॉलेज न घेता बिझनेस चालू करा. एखाद्याने चालू केलाय बिझनेस, मग चला बाबा आपण त्यांनी केलाय मग आपण बी करू, म्हणजे अपुऱ्या माहितीच्या आधारे मग बिझनेस करण्याचा निर्णय घेतात. मग Exactly. कुठून तरी एखादी मशिनरी घेतली, त्या मशिनरीचं अपुरं ज्ञान असल्यामुळे मग पुढे चालून त्यांना बरेच प्रॉब्लेम येतात. त्यामुळे कुणाचं बघून करण्यापेक्षा स्वतः त्याचं पूर्ण माहिती घेऊन केल्यानंतर काही अडचणी येत नाहीत. मी हे सांगू इच्छितो, आपले जे उद्योजक आहेत महाराष्ट्रामधले, ते बरेच उद्योजक जे आमच्या मार्गदर्शना अंडर त्यांनी ऑलरेडी काम सुरू केलेलं आहे, तर ते भारत ॲग्रीटेक कंपनीच्या मार्गदर्शना अंडर आहे. आमची जी टीम आहे ती त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन पण करते आणि जे ग्राहक आपले बिझनेस सुरू करतात त्यांचं टेक्निकल ट्रेनिंग आणि मार्केटिंग ट्रेनिंग प्रॉपर झाल्यामुळे ते चांगल्या पद्धतीने ते व्यवसाय करतात. तर आपल्या ह्या कंपनीतर्फे आमचे जे ग्राहक आहेत त्यांना हे मार्गदर्शन ऑलरेडी आम्ही करतो.